नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र निराधार बांधव आहेत, निराधार लाभार्थी आहेत, मग यामध्ये विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपले बांधव जे आहेत दिव्यांग बांधव असतील, सगळ्यांसाठी मार्च महिन्यासाठीचा हप्ता कधीपर्यंत येईल या संदर्भातली अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तर पाहू शकता महिना संपलेला आहे, फेब्रुवारी महिना पूर्ण झाला आहे, मात्र तरीसुद्धा मार्च महिन्यासंदर्भातली अपडेट येणं जे अपेक्षित होतं ती आलेली नाही आहे. तर या संदर्भात आपण विभागाच्या अधिकृत जी हेल्पलाईन नंबर आहे सॅस पोर्टलची त्यावर संपर्क केला होता. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या या पोर्टलवर आपण संपर्क केला असता त्यांच्यामार्फत जी माहिती मिळाली तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नक्की किती वेळ लागू शकतो, उशिरा होईल पण जे पुढच्या महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या 10 दिवसामध्ये मिळण्याची शक्यता आहे किंवा नाही, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात आपण. जो विषय आहे यामध्ये जर पाहिलं निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेची फेब्रुवारीची पेन्शन वितरण आहे. यामध्ये शासनाची एक योजना असून सगळ्यांना माहिती आहे निराधार व्यक्तींना मासिक पेन्शन यामध्ये दिलं जातं. ही योजना लाभार्थ्यांना आर्थिक आधार प्रदान करण्यासाठी चालवली जाते, ज्यात पेन्शन वितरण शासकीय ठराव GR आल्यानंतरनं लाभार्थ्यांना मिळतं, बँक खात्यावर जमा होतं. आता सध्याची स्थिती काय आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यासाठीची पेन्शन वितरित झालेली आहे. खूप लवकर झाली होती सुरुवातीलाच, मात्र आता मार्च महिना फेब्रुवारी महिन्यात संपला, शेवटच्या आठवड्यामध्ये काहीतरी अपडेट परिपत्रक अपेक्षित होतं, मात्र ते आले नाही. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मागील विलंबाचं कारण आहे गेल्या 3 महिन्याच्या पेन्शन वितरणात मोठा विलंब झाला होता आणि त्याचबरोबर कोणताही GR जारी न करता यामध्ये पेन्शन जे आहे हे जी देण्यात आली होती. त्यामुळे लाभार्थ्यांच्या आत्तासुद्धा अपेक्षा वाढलेत की यामध्ये कोणताही GR न जारी करता परिपत्रक देऊन लाभार्थ्यांना मार्च महिन्यासाठी सुद्धा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती. तर मार्च पेन्शन वितरणाची अपेक्षित तारीख आणि प्रक्रिया हेल्पलाईन नंबरवर संपर्क केला असता आपल्याकडे जी माहिती त्यांनी दिली आहे विभागाअंतर्गत जी माहिती आपल्याकडे प्राप्त झाली यानुसार मार्च महिन्यासाठीची पेन्शन वितरणासाठी लाभार्थी उत्सुक आहेत, कारण मागील विलंबामुळे विश्वासार्ह माहितीची सध्या गरज आहे. यामध्ये वितरण प्रक्रिया GR जारी होण्यावर अवलंबून असते, जे की पाहिलं तर आपण गेल्या 2 ते 3 महिन्यापासून GR आलेलं नाही आहे. म्हणजे यामध्ये निवडणुकीचा कार्यकाळ सुद्धा होता, त्या कार्यकाळामध्ये सुद्धा GR जारी न करता डायरेक्टली पोर्टलवर परिपत्रक जारी करून लाभार्थ्यांना पेन्शन देण्यात आली होती. पण सध्या तर आपण महत्त्वाचं पाहिलं तर कालपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झालंय. आता याचा परिणाम होऊन उशिरा होऊ शकतो का याबाबत प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे. त्या अर्थसंकल्पानंतरनं पहिल्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प प्रसिद्ध होईल, म्हणजे तो खूपच महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे फक्त निराधार बांधवांसाठी नाही, संपूर्ण राज्यासाठी हा जो अर्थसंकल्प असेल महाराष्ट्र राज्याचा, हा मार्च महिन्यामध्ये जो जारी होईल बजेट असेल हे खूपच महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे कदाचित उशिरा होण्याची शक्यता आहे. विभागाअंतर्गत सुद्धा असंच सांगितलेलं आहे. अद्यापही त्या कारवाई पूर्ण झालेली आहे, मात्र GR किंवा त्याबाबतचे अपडेट तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळेल असं त्यांनी सांगितलं. तर अपेक्षित वेळ काय आहे? सुट्ट्या सध्या सुरू आहेत, माहिती आहे तुम्हाला. यामध्ये शासकीय सुट्ट्या येत आहेत, त्याचबरोबर याच्यामध्ये होळीसुद्धा आलेली आहे. त्यामुळे पाहू शकता या कारणामुळे शासकीय सुट्ट्या ह्या सलग आलेत. म्हणजे शनिवार, त्याच्यानंतर रविवार 1 तारखेला, पुन्हा त्याच्यानंतर 2 तारखेला होळी आहे, धुलीवंदन आहे. या कारणामुळे शासकीय सुट्ट्या आहेत, त्यामुळे या वेळेमध्ये GR येणं शक्य नाही आहे. त्याच्यानंतरनं 2 तारखेनंतरनं जो पहिला आठवडा आहे यामध्ये GR येण्याची शक्यता किती आहे तर विधिमंडळ अधिवेशन चालू आहे, त्यामुळे अर्थसंकल्पानंतरनं त्याला मान्यता मिळेल. याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या आठवड्यामध्ये GR येऊ शकतो किंवा परिपत्रक येऊ शकतं. याच अर्थ असा होतो की आपण सुरुवातीला सांगत होतो पहिल्या 5 ते 6 तारखेपर्यंत
लाभार्थ्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता मिळून जाईल. मात्र आता ती जी शक्यता आहे ही खूप कमी दिसते. अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या संपूर्ण राज्य शासन जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यामध्ये गुंतलेलं असणार आहे, व्यस्त असणार आहे. तर या कारणामुळे लाभार्थ्यांचा हप्ता जो आहे परिपत्रक जारी व्हायला वेळ लागू शकतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा जमा होऊ शकतो. याचा अर्थ यावेळेला मात्र मार्च महिन्यासाठीचा हप्ता मिळणं उशिरा होणार आहे. तर शासनाने कमीत कमी मार्चची पेन्शन वेळेवर द्यावी जेणेकरून लाभार्थ्यांचा विश्वास टिकेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येते त्यामुळे लाभार्थ्यांच्या सुद्धा अपेक्षा आहेत की त्यांना यामध्ये थकीत पेन्शनबाबत काहीतरी अपडेट, काहीतरी निर्णय घेतला जाईल. कारण बहुतांश लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्याच्या बाकी पेन्शन आहेत आणि ज्या उशिरा झाल्यामुळे राहिलेल्या आहेत. तर यामध्ये शासनाने अजून सुद्धा थकीत पेन्शनसाठी कोणताही निर्णय किंवा योजना घेतलेली नाही. सगळ्यात प्राधान्यक्रम काय असेल तर मार्च महिन्यासाठी सगळ्या लाभार्थ्यांना पेन्शन वितरित केली जाईल आणि त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कदाचित निर्णय झाला तर होऊ शकतो. मात्र ती शक्यता खूप कमी दिसते, त्यावर तुम्ही अवलंबून राहू शकत नाहीये. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता मी सांगितलेल्या अपडेटनुसार मार्च महिन्यासाठीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. कारण पहिला आठवडा हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा राहील, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जाऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या अपडेटनुसार मार्च महिन्यासाठीचा जो हप्ता आहे फेब्रुवारीच्या तुलनेत हा उशिरा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला अजून थोडीशी वाट पाहावी लागेल. त्याचबरोबर पाहू शकता या अगोदरच आपण त्याच्या अगोदरचा व्हिडिओ घेतला होता. नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल लॉन्च करण्यात आली आहे. तर या सुविधेचा सगळ्या लाभार्थ्यांनी दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. कारण अत्यंत महत्त्वाची अशी पोर्टल असणार आहे. एकदाच नोंदणी करून सगळ्या योजनांचा लाभ यामध्ये घेतला जाऊ शकतो. त्यामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढं नोंदणी करून तुम्ही सगळी कागदपत्र अपलोड करून ठेवा जेणेकरून नवीन योजना आल्या की सरळ त्याच्यावर तुम्हाला अर्ज करता येईल. फक्त एकदाच नोंदणी करायची आहे, KYC वगैरे होणार आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता नवीन पोर्टल लॉन्च झाली आहे. त्याचबरोबर सॅस पोर्टलवर जे दिव्यांग किंवा निराधार बांधवांसाठी DBT पोर्टल जे आहे ज्याद्वारे पेन्शन जमा केलं जातं परिपत्रक लवकरच जाहीर होईल. मात्र सध्याच्या अपडेटनुसार 2 ते 3 आठवड्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा 11-12 तारखेनंतर लाभार्थ्यांची पेन्शन मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त दिसते. पुढच्या महिन्यामध्ये अजून जास्त चित्र स्पष्ट होईल. त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय निर्णय घेतला जातोय ही सुद्धा महत्त्वाची बाब ठरणार आहे. या सगळ्या अपडेट आपण अशाच दररोज वेळेवर देत असतो. तर यासाठीच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.